गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी आहे दीपाली आणि स्वागत आहे तुमचं दीप योग 20 या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, मी इथे घेतली आहे नागली आणि ही नागली होती 2 किलो. इथं आहे उडदाच्या पापडाचा मसाला, 2 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ. तर त्यात अर्धा किलोच मुगाची डाळ मी ॲड करणार आहे उडदाचे पापड बनवण्यासाठी. तर अशीच रेसिपी असते ती. आणि ही ते मी नागली धुवून घेत आहे. तर नागलीची जी घाण असते ना, त्याच्यासाठी ती 5 ते 6 पाण्याने तरी ती स्वच्छ धुतली पाहिजे. कारण तरी देखील 5-6 पाण्याने धुवून पण असंच चॉकलेटी कलरचं पाणी येत असतं. तर मी ते नागली धुवून घेतली आहे स्वच्छ 5-7 पाण्याने. आणि पाण्याचा कलर बघू शकता कसा दिसतोय. आणि त्याच्यातली नागली ही व्यवस्थित तुम्हाला गाळून घ्यावं लागते. व्यवस्थित म्हणजे हातानेच काढावं लागते, कारण नाही तर मग गाळून घेतल्यानंतर तो कचरा पुन्हा त्याच्यात ॲड होतो. पुन्हा मी ती 2-3 पाण्याने धुवत होते आणि मग ती व्यवस्थित एकदम 2 दिवस मी बांधून ठेवली होती. तर त्याला मोड आलेले बघा दिसत आहे स्पष्टपणे, व्हाईट धाग्यांसारखे. आणि मग ती उन्हात वाळवायची आहे. आणि हे बघा, इथे मी नागली वाळत घालते उन्हामध्ये. आणि ज्यावेळेस नागलीला मोड येतात त्यावेळेस त्याचे पापड हे अतिशय चवदार आणि छान पापड होता. कारण मी हे ना नेटवर बघितलं होतं आणि ते मला ती पद्धत फार आवडली, म्हणून त्यानुसार मी ते आणि ज्यावेळेस तुम्ही भिजत घालतात ना नागली, त्यावेळेस त्याचं पाणी चेंज करायचं आहे, की जेणेकरून त्याला आंबूस वास येऊ नये म्हणून. डेली चेंज करायचं आहे, सकाळ संध्याकाळ पाणी चेंज करायचं आहे, त्याने वास येत नाही. आणि त्याच्यानंतर 3ऱ्या दिवशी ती पाणी गाळून ती बांधून ठेवायची आहे गरम ठिकाणी, म्हणजे जेणेकरून त्याला मोड येतात. आणि ती मोड आलेली नागली ही उन्हात सुकवायची. उन्हात अशी दाताखाली चावल्या गेली का समजून घ्यायचं का आपली नागली दळण्यास रेडी आहे. मग इथे माझी नागली सुकत होती, दिवसभर मी ठेवली होती. एक 5-6 तास ठेवली ती. त्याच्यानंतर मी ती काढून घेतली आणि मग छान गिरणीतून दळून आणली. आणि त्याचं बारीकसं असं पीठ जे आलेलं होतं ते मी पुढे दाखवते तुम्हाला. इथे मी उडदाच्या डाळीला पण ऊन देते, कारण उडदाचे पापड करताना पण डाळीला ऊन खूप देणं गरजेचं आहे उडदाच्या डाळीला. ही नागली पण 2 kgच आहे. नागली पाहून घ्या तुम्ही, ती खाली पडती. ती स्वच्छ 3-4-5 पाण्याने धुवून मग ती बांधून ठेवलेली आहे. त्यानंतर त्याला मोड आले होते आणि मग आम्ही ती वाळवून पुन्हा डब्यात भरून ठेवली. आता आज शिवून दळायला घेऊन जाणार. नागली खूप छान मिळालेली. तर मित्रांनो, मला पहिले वाटलं होतं ही मोहरीचे, पण नंतर मला माझ्या आईने सांगितलं की ही नागली आहे. तेव्हा मला समजलं ही नागली. तर मित्रांनो, मी आज दळायला घेऊन जाणार आहे. 2-3 दिवसात त्याचे मस्त पापड बनतील. तरी इथे मी नागली दळून आणली आणि दळून आणल्यानंतर ती कॉटनच्या साडीने ती चाळून घेतलेली आहे. जसं पिठाच्या चाळणीने आपण चाळतो तसं चाळून घेतलेली. तिथे पापड मसाला आहे, तो प्रमाणातच होता, म्हणजे 1 किलोला 1 किलो पोळी. तर माझे 2 किलो तर 2 किलोला 2 पोळ्या अशा प्रमाणात. आणि दुसरं म्हणजे असं की जेवढं प्रमाणात पीठ असतं त्याच प्रमाणानुसार पाणी घ्यायचं असतं. पाणी चांगलं उकळल्यानंतर त्याच्यात पापड मसाला टाकायचा आहे आणि तेलाची धार टाकायची आहे. जास्त तेलही टाकल्यावर ते पापड तेलकट अशा स्वादाचे लागतात. मग त्यानंतर मी ते घिशी घेतली आहे. उकळत्या पाण्यात ते पूर्ण नागलीचं पीठ टाकायचं आहे. आणि मग अशा प्रकारे प्लास्टिकची पॅक कट करून नागली आधी ती जी नागली आहे ती व्यवस्थित मळून घ्यायची आहे. प्लास्टिकच्या पिशवीत म्हणा किंवा कॉटनच्या कपड्यामध्ये मळून घ्यायची आहे. कारण घिशी नसल्यानंतर ती मळणं खूप गरजेचं असतं, की जेणेकरून पापडांना तडे जात नाहीत
तर ती मी मळून घेतली होती चांगली 15 ते 20 मिनिटं. आणि मग ते गरम गरम छोटे छोटे लाडू करून मग आमचे पापड रेडी झाले. आणि ते मस्तपैकी आपल्या उन्हामध्ये सुकवायचे आहेत. आणि तुमच्याकडे पापडाची मशीन नसेल तर तुम्ही प्लेटचा किंवा ताटीचा पण उपयोग करून पापड तयार करू शकता. माहिती नाही काय. तर हा होता आज माझा नागलीच्या पापड रेसिपीचा व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा पण इन्फॉर्मेटिव्ह वाटवला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रमैत्रिणींनो, मला असाच सपोर्ट करत राहा आणि नवीन व्हिडिओ तुमच्या पुढे मी सादर करत राहीन. तर थँक्यू सो मच. आणि माझे व्हिडिओ तुम्ही बघतायत, लाईक करताय. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या, आनंदी राहा, स्वतःची पण काळजी घ्या आणि